नमो सच्चिदानन्दघना अलक्षादिव्यतेजा निरञ्जना विश्वव्यापका स्वानन्दरमणा कृपावंताजी. आत्मतीर्थ प्रकाश या बृहत काव्यग्रंथातील प्रथम क्रमांकाच्या या ओवीप्रमाणे सच्चिदानंद घन असलेल्या, जो अलक्षणीय आहे, दिव्य तेज आहे, निरंजन आहे, विश्वव्यापक आहे आणि स्वानंद रमण आहे, अशा कृपावंत असलेल्या परमेश्वराच्या श्रीचरणावर साष्टांग नमन करूया आणि या मार्गाचे अधिकारण असलेल्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या पवित्र लीळास्मरणाला प्रारंभ करूया. जीवे करावे ईश्वरे स्वीकारावे, तै द्रव्या भजनाचे गोमटी. शास्त्रोक्त सांगितलेल्या या प्रमाणाप्रमाणे जीवाने जर काही केलं तर परमेश्वर त्याचा स्वीकार करत असतो आणि म्हणून जीवाने करणे फार गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचे करण श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरित्रामध्ये एका भक्तांनी केलं. त्यांचे नाव मदलसा राणी. विदर्भामध्ये अर्लकावती नगरी आहे आणि या अर्लकावती नगरीमध्ये माझा देव श्री दत्तात्रेय महाराज त्रेतायुगामध्ये परिभ्रमण कालखंडात परिभ्रमण करत करत या अर्लकावती नगरीमध्ये आले आहे आणि लाखावनातील देवीच्या देवळामध्ये जी पटीशाळा आहे, त्या पटीशाळेमध्ये स्वामी अवधूत वेशात बसले आहे. तितक्यात देवीच्या दर्शनासाठी त्या राज्याची राणी मदलसा अवधूत वेशात बसलेल्या श्री दत्तात्रेय प्रभूंस बघते आणि एक आकर्षण निर्माण होते, एक वेध निर्माण होतो आणि आपल्या पुत्रांसहित त्या अर्थधानीच्या श्रीचरणावर लोटांगण घालते. अतिशय भावपूर्वक, अतिशय श्रद्धा भावनेने त्या दयाघनाच्या श्रीचरणावर साष्टांग दंडवत घातलेली मदलसा राणी विनत कंदर होऊन स्वामींना म्हणते, हे स्वामी, या आपल्या या अरण्यामध्ये येण्याचे कारण काय आहे हे मला कृपा करून सांगावे. आणि मग श्री दत्तात्रेय महाराज सर्व वृत्तांत सांगतात. मग आणखी वेध होतो आणि जिज्ञासा वाढते आणि हा साक्षात परमेश्वर आहे ही स्वामी बुद्धी त्या मदलसा राणींची श्री दत्तात्रेय महाराजांवर येते. याला सुद्धा भाग्य असावं लागतं, पूर्वजन्मी सुकृत आपलं फार पुण्यांचं असावं लागतं, तेव्हा ही जोड चालून येत असते जी मदलसा राणींची आलेली आहे. जणू आपण तर डोळ्यांनी प्रसंग अनुभवतोय अशी आपण भावना करूया. आता श्री दत्तात्रेय महाराज आसनावर अधिष्ठित आहे. मदलसा राणी त्या मंदिरामध्येच समोर विनत कंदर होऊन बसलेले आहे आणि श्री दत्तात्रेय महाराज त्या मदलसा राणींना परावराचे निरूपण करत आहे. ईश्वरीय शास्त्राचे निरूपण करून श्री दत्तात्रेय महाराज त्यांना बोध देतात. पूर्वाधिकारामुळे मदलसा राणींच्या ठिकाणी बोध संचार झाला आणि तात्काळ वैराग्य निर्माण झाला आहे. क्षणात सर्व राजवैभवाला तिचे मन विटून जाते.
आता तिच्या ठिकाणी परमेश्वराला आपल्या राज्यामध्ये घेऊन जायची भावना निर्माण होते आणि ती परमेश्वराला प्रार्थना करते, भगवंता, आपण माझ्या गरिबाच्या घराला पाय लावावे. आणि श्री दत्तात्रेय महाराज तिची ती विनवणी स्वीकार करतात. आता राणीला अतिशय आनंद होतो. संपूर्ण अर्लकावती नगरी शृंगारण्याची आज्ञा देऊन श्री दत्तात्रेय महाराजांना आता राणी आपल्या राजमंदिरामध्ये आणते आणि त्यांची षोडशोपचारी पूजा करते. आह्वानम आसनम पाद्यम अर्घदानम अतः परम मधुपर्क पवितंच स्नानम वस्त्रम विभूषणम धूप दीपम च नैवेद्यम फल तांबूलम एवच पुष्पांजली नमस्कारो इति षोडशोपचारी स्मृतः. अशा प्रकारे षोडशोपचारी पूजा राणी मदरसा दत्तात्रेय महाराजांच्या ठिकाणी अर्पण करते. आणि आता षड्रस अन्नांचे भोजन श्री दत्तात्रेय महाराजांच्या श्रीचरणावर समर्पित करते. परमेश्वरा, माझ्या या क्रियेचा स्वीकार करा. अनंत जन्म गेले परमेश्वर, मी तुला तोषवू शकले नाही. पुन्हा पुन्हा तुला खंती आणली, पुन्हा पुन्हा तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला. परमेश्वरा, हे अन्न तुझ्या समोर काहीच नाही रे, आणि हे पूजन हे सुद्धा तुझ्या समोर काहीच नाही. हे जे षड्रस अन्न तुझ्या समोर मी तुला अर्पण केले आहे ना, हे नुसते अन्न नाही परमेश्वरा, माझे समर्पण आहे. आता ही देहरूपी ताटच तुला मी अर्पण केले देवा. आता हे तुझे आहे. अनंत जन्म तू माझी वाट बघितली देवा. एकदा तरी माझा हो म्हटलास, परंतु मी झाले नाही. आज मला हा योग आलाय. अनंत जन्मी बोटी बोटी जमवलेली जी योग्यता आहे ती आज कामाला आली. परमेश्वरा देवा, माझ्या या क्रियेचा स्वीकार कर. अतिशय नम्रतापूर्वक, अतिशय ओल्या गुणाने मदरसा राणी श्री दत्तात्रेय महाराजांच्या श्रीचरणावर आपले समर्पण भावना व्यक्त करत आहे. चारही युगामध्ये विद्यमान असलेले श्री दत्तात्रेय महाराज आत्मऋषीच्या विनंतीवरून सुद्धा आत्मतीर्थ या ठिकाणी दररोज भोजनासाठी, म्हणजेच अंतःकरणपूर्वक श्रद्धा भावनेने समर्पित केलेल्या क्रियेचा स्वीकार करण्यासाठी परमेश्वर पंचाळेश्वर या ठिकाणी येत आहे. या लीळेच्या माध्यमातून आपण आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपलं समर्पण, आपला भाव, नव्हे तर आपले सर्वस्व परमेश्वराच्या श्रीचरणावर अर्पण करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या कैवल्य मार्गाची वाटचाल सुखकर करूया, अशी कामना व्यक्त करत एकदा श्री दत्तात्रेय महाराजांच्या नामाचा उद्घोष करूया.